नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी सुमिता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. सहसेवाची यात्रा झालेली होती, पण यात्रेचा प्रसाद आणि यात्रेची कामं काही संपलेली नव्हती. यात्रेला जे काही देणगीदार असतात त्यांच्यासाठी हा सुंदर असा बुंदीचा प्रसाद तयार केलेला असतो, जो खूप जास्त क्वांटिटीमध्ये केलेला असतो. पोस्टाने सुद्धा तो पाठवायला लागतो आणि बाय हँडसुद्धा जे जवळ आहेत कोल्हापूरच्या बाहेर म्हणा किंवा कोल्हापूर जिल्ह्यात त्यांना बाय हँड दिला जातो, आणि जे बाहेरचे आहेत मुंबई पुण्याचे वगैरे त्यांना पोस्टाने पाठवला जातो. तोच पॅक करणं चालू होतं आमचं इथं. आणि त्यानंतर दुपारी आम्ही गेलेलो होतो आदर्शला, कारण गौरवदादाला आणि निवासदादाला चप्पल खरेदी करायची होती त्यामुळे. आणि त्यांचं शोरूम वगैरे खूप छान आहे. कोल्हापुरात जवळपास 1-2 शोरूम असतील माझ्या मते त्यांची. आणि आम्ही गावातून गेलेलो होतो, त्यामुळे ती दोघं आधीच तिथं गेलेली होती आणि त्यांनी चॉईस करून ठेवलेलं होतं. फक्त त्यांनी आम्हाला सिलेक्शनसाठी बोलवलेलं होतं, मला आणि गायत्रीला, आणि तेच बघणं चालू होतं माझं. आणि त्यानंतर मी वरती आले पर्सचं कलेक्शन बघायला. त्यांचं पर्सचं कलेक्शन खरंच खूप 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 सुंदर आहे. तुम्ही बघू शकता इथं खूप सुंदर व्हरायटी आहे आणि खूप छान व्हरायटी आहे त्यांच्याकडे. मी थोडीशा पर्स घेऊन फ्लॉन्ट केला, कारण कसं आहे, माझ्याकडे बॅगांचं कलेक्शन खूप आहे, कारण माझी मावशी मुंबईवरून माझ्या सगळ्या बॅग आणते, त्यामुळे मी बॅग अशा मोस्ट ऑफ द टाईम घेत नाही. आणि एक छानशी बॅग होती तिथं, क्लच होता जो खूप सुंदर होता, आवडला मला. त्यानंतर ही रेड ब्लॅक कलरची, ही पण खूप सुंदर होती. तशा कॉस्टली पण होत्या आणि इतकं खरं सांगायचं झालं तर आपल्याला घेणं परवडत नाही, त्यामुळं काही नाही घेतलं, फक्त थोडंसं फ्लॉन्ट केला. आणि संध्याकाळी आमच्या गोलूचा बड्डे होता, कार्तिकचा, त्यामुळे आम्ही सगळीजणं भेटलेलो होतो आणि खूप छान बड्डे सेलिब्रेशन झालं. इथं केकची छान अशी एंट्री झालेली होती. केक तर इतका सुंदर होता आणि खूप यम्मी पण होता त्याच्यासोबत. आणि सगळीजणं खूप दिवसांनी भेटलेली होती, दिव्या वगैरे खूप दिवसांनी सगळेजण आलेले होते, त्यामुळे खूप मस्त वाटलं. त्यानंतर केक कटिंग वगैरे छान झालं आणि त्यानंतर आमचा नंबर होता गिफ्ट द्यायचा आणि फोटो सेशन करायचा. मी सिद्धीला सांगत होते की व्हिडिओ वगैरे कर म्हणून. आणि ही जी माझ्या बाजूला आहे ती माझी बचपन की यार म्हणला तरी चालेल. ह्या दोघीसुद्धा अशी कार्तिकची खूप 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 चिडचिड चाललेली होती. तो लिटरली इतका रडत होता ना की बापरे, तो फोटो काढून काही घेण्याच्या मनस्थितीत आणि परिस्थितीत जरा पण नव्हता. पण असो, सगळ्याच लहान मुलांचं तसं असेल बहुतेक. त्यानंतर मी त्याला त्याचं गिफ्ट दिलं आणि इथंच व्हिडिओ थोडासा चुकीचा आला आहे, सॉरी त्यासाठी. आणि खूप रडत होता बापरे तो, इतका की काही सांगू नका. आणि आमचं कोमलचं असं चाललेलं की व्हा सगळी पटपट पटपट उभा राहा, तो शांत बसला आहे जरासा, तोपर्यंत फोटो सेशन करून घेऊया, कारण तिला जायचं होतं बाहेर. अनिकेत गडबड करत होता जेवून वगैरे आवरून, कारण बड्डेला ॲक्च्युली लेट झालेला होता त्यामुळं. आणि इथं छान छान फोटो सेशन वगैरे केलं. खूप दिवसांनी सगळी भेटलेलो होतो, त्यामुळे खूप मजा पण आली. आणि त्यानंतर मस्त असा केक एन्जॉय केला, मस्त असं मटणावरती ताव मारला. आणि कार्तिकची अशी छान अशी मस्ती बघून असा छान संपला माझा आजचा दिवस. उद्या भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.